रिधवला आज 1 वर्ष पूर्ण झालं असलं तरीही या दिवसाची सुरुवात त्या दिवशी होते ज्या दिवशी प्रेग्नन्सी स्टेजवर 2 रेषा दिसतात. आजूबाजूचं जग जसं एक क्षणासाठी थांबतं, डोळ्यातलं पाणी नकळत गालावरून होठापर्यंत येतं आणि तेव्हा पहिल्यांदा जाणीव होते मातृत्वाची. कालपर्यंत बेफिकीरने बागडणारी मुलगी आता जाणीवपूर्वक हळुवार पावलांनी चालू लागते. आपसूक हात पोटाकडे जातो, देव्हाऱ्यापुढे नेहमीपेक्षा जास्तच रेंगाळतो जीव. मातृत्वाची चाहूल लागल्यावर सुरुवातीचे काही दिवस किती स्वप्नागत असतात ना. पहिल्यांदा तपासायला गेल्यानंतर समोरच्या स्क्रीनवर एक छोटासा ठिपका दिसतो आणि बाळाचे ठोके ऐकू येतात. क्षणभर काही सुचत नाही आणि मग सगळं व्यवस्थित आहे ना हे सतत आपण डॉक्टरांना विचारत राहतो. हवी ती उत्तरं मिळाली की पुन्हा काही क्षण तसे जातात. आपण एकटक त्या स्क्रीनकडे पाहतो. 9 महिने उलटतात आणि तो दिवस येतो ज्या दिवशी प्रसूती वेदना सुरू झाल्या. तेव्हा डॉक्टर सतत म्हणत होते, थोडं अजून थांबूया, थोडं अजून थांबूया, जवळ आलोय आपण. त्या क्षणी ते थोडं अजून खूप मोठं वाटत होतं, पण आज मागे वळून पाहताना जाणवतं त्या काही तासाच्या वेदना खरं तर आईपणाच्या कसोटीची सुरुवात होती. आता फक्त एवढंच आठवतं की खूप वेदना झाल्या होत्या, पण त्याची नक्की तीव्रता किती होती हे मात्र सांगणं अवघड आहे आणि ते नीटसं आठवतही नाही. कदाचित देवाने त्याच बदल्यात आयुष्यभराचं सुख पदरात टाकलं आणि त्या वेदना त्या सुखापुढे फिक्या पडत गेल्या.